भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त येवले शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील शालेय मुलांना सामाजिक कार्यकर्ते योगेश पोळ व विवेक चौधरी यांच्या वतीने खाऊ व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। शिक्षणाची कोणतीही सोय नसताना अतिशय विपरीत परिस्थितीत शिक्षण घेऊन बॅरिस्टर झालेल्या बाबासाहेबांचा शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा मंत्र सर्व विद्यार्थ्यांनी आत्मसात करून लोकशाही बळकट करण्यासाठी राज्यघटनेचे संरक्षण करा असा महत्त्वपूर्ण सल्ला मंचवरून डॉक्टर अमोल पगारे यांनी व्यासपीठावरून बोलताना दिला। सामाजिक कार्यकर्ते योगेश पोळ व विवेक चौधरी यांनी महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत राबवलेला उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचं मत पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांनी व्यक्त केलं। यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, शहर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे, नगरसेवक एजाजभाई शेख, बापूसाहेब पगारे, भगवान चित्ते, किशोर जाधव, प्राध्यापक निकुंब सर, प्राध्यापक कोकणे सर आदीसह विद्यार्थी उपस्थित होते। आयोजकाकडून शालेय बॅग, शालेय साहित्य व खाऊ स्वीकारल्यानंतर वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता। कार्यक्रमाचे आयोजन आणि यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते योगेश पोळ, विवेक चौधरी, नाजिम शेख यांनी परिश्रम घेतले। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती, त्यानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो। आज वसतिगृहामध्ये हा जो काही कार्यक्रम घेण्यात आला योगेश पोळ यांच्यामार्फत, तो खूप चांगला कार्यक्रम घेण्यात आला। आज विद्यार्थ्यांनी मोबाईलपेक्षा पुस्तकामध्ये जास्त डोकं घातलं, तर त्याच वेळेस आपण खरी आदरांजली बाबासाहेबांना अर्पण केली असं होईल। कारण बाबासाहेबांचे विचार हे प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे। आपण त्यांचा फक्त बोलतो, पण ते विचार आपल्या स्वतःमध्ये अंगीकारत नाही, ते आपली एक खंत आहे। पण सर्वांनी यापुढे बाबासाहेबांचे विचार अंगीकारले तर नक्कीच आपल्या देशाचा चांगल्या प्रकारे उदय होईल आणि जगामध्ये आपल्या भारताचं नाव मोठं होईल। बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने योगेश पोळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांसाठी दप्तरं, शैक्षणिक साहित्य आणि खाऊचं वाटप केलं। हा एक मोठा उपक्रम आहे। ही ज्ञानाची परंपरा जी बाबासाहेबांनी जपलेली होती, ती ज्ञानाची परंपरा योगेश पोळ यांच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा त्यांनी बाबासाहेबांच्या विचाराचा वारसा हा चालवलेला आहे आणि विद्यार्थ्याला उभं करणं, विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य देणं, अन्नदान करणं हा सगळ्यात मोठा कार्यक्रम योगेश यांनी केला आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जयंती साजरी झाली असं मी मानतो। बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती असून त्यानिमित्ताने आमचे मित्र योगेश पोपट पोळ आणि विवेक चव्हाण आज आम्ही नवीन उपक्रम हाती घेतला असून जे मुले आंबेडकर बोर्डिंग येथील येवला त्यांच्याकरता आपण काहीतरी करायला पाहिजे, म्हणून आम्ही आज या मुलांना शालेय साहित्य तसंच खाऊचं वाटप केलेलं आहे। त्यामध्ये आम्ही बॅग व साहित्य तसेच खाऊ दिलेलं आहे। त्यानिमित्ताने एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण काहीतरी करायला पाहिजे, त्याकरता आम्ही आज हा उपक्रम राबवला आहे।